नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि तुमचं पहिल्यांदा धन्यवाद आहे. कारण तुमच्यामुळे चॅनल आहे आणि तुमच्या चॅनलला, आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब हे 100% करणार आहात. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही आहे. ओके, आजचा व्हिडिओ आपण कोणासाठी बनवतोय? तर आजचा व्हिडिओ हा सगळ्यांसाठी आहे. तुम्ही SAP कन्सल्टंट असाल, नसाल, एक्सपिरियन्स आहे, नाही, फ्रेशर आहात, ठीक आहे. सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी आज बनवतोय. कारण तुम्ही बघितलंच असेल इथे थंबनेलवरती की हा व्हिडिओ जो आहे तो एक्सेल, ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे आहे ते आपल्या SAP कन्सल्टंटसाठी आपल्या रेग्युलर जीवनामध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस आपण जॉब करतोय, ठीक आहे, किंवा ॲज अ कन्सल्टंट म्हणून जाणार आहे, त्यावेळेस एक्सेलचा यूज आपल्याला कसा करायचा. कारण बघा मित्रांनो, एक्सेल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे SAP कन्सल्टंटसाठी. कारण तुम्हाला टेक्निकल नॉलेज आहे, सगळं आहे, तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केलेला आहे, तुम्ही ॲज अ कन्सल्टंट म्हणून जॉब करताय, काम करताय आणि तुमचा हा एक्सेलशी संबंध हा डेली येणार आहे. रोज तुम्ही 1 ते 2 तास एक्सेलवरतीच स्पेंड करणार आहात, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100% नॉलेज पाहिजे आणि तेच नॉलेज तुम्हाला मी या व्हिडिओमधून आज देणार आहे. तर काही ट्रिक्स आपण बघणार आहे, काही तुम्हाला मी कसं डाउनलोड करायचं, काय करायचं ते SAPवरती दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ प्रॉपर व्यवस्थित बघा. कारण ह्या टिप्स ज्या आहेत त्या कन्सल्टंटसाठी, SAP कन्सल्टंटसाठी कशा असणार आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. एक्सेल तर सगळ्यांना येतंच, पण ठीक आहे. बट काही इम्पॉर्टंट ज्या ट्रिक्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत, काही फंक्शन तुम्हाला माहिती पाहिजेत, ठीक आहे. तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ठीक आहे. तर मराठी माणसांनो, आपल्यासाठीच हे व्हिडिओ मी बनवत असतो, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ केअरफुली बघत जावा आणि नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा, एवढाच माझा हेतू आहे, बरोबर. चला, सो बघा आता मी तुम्हाला काही हे एक्सेलचे जे काही 5 पॉईंट्स आहेत ते पहिला समजावून सांगतो आणि देन आपण सिस्टमवरती जाऊयात आणि मग बाकीचे एक्सेल कसं यूज करायचं आणि ते SAPला कसं SAPमध्ये डाउनलोड करायचं ते पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, ठीक आहे. तर आपल्याला यूज काय आहे एक्सेलचा आपल्या SAP कन्सल्टंटसाठी, ठीक आहे. तर पहिला जो असेल तो म्हणजे काय की एक्स्ट्रॅक्टिंग अँड इम्पोर्टिंग SAP डेटा इंटू एक्सेल, ठीक आहे. आता मला सांगा SAPमध्ये समजा तुम्ही डॉक्युमेंट्स क्रिएट करताय, फंक्शनल कन्सल्टंट असाल तर POज, PR, सेल्स ऑर्डर, प्रोडक्शन ऑर्डर्स हे सगळं क्रिएट करताय. तर याच्यामध्ये हे सगळं क्रिएट करत असताना तुम्हाला काय करावं लागतं, काही रिपोर्ट्स पण SAPमध्ये आहेत. ते तुम्हाला बिझनेसला शेअर करावे लागतात किंवा एंड युजर जर असतील, ठीक आहे, तर त्यांना तुम्हाला कधी-कधी द्यावे लागतात किंवा स्वतः तुम्हाला काही प्रेझेंटेशन बनवायचं असेल, काही डेटा पाहिजे असेल, तर तुम्हाला ते यूज करावे लागतं, ठीक आहे. तर ते रिपोर्ट तुम्हाला एक्सेलमध्ये डाउनलोड कसे करायचे, ठीक आहे, ते पण मी आज सांगणार आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट यूज काय एक्सेलचा, की तो डेटा आहे तो आपल्याला एक्सेलमध्ये डाउनलोड करावा लागतो. कारण एक्सेलशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे ना. तुम्हाला एखादा रिपोर्ट डाउनलोड करायचा असेल तर. आणि जर तुम्हाला एखादा रिपोर्ट माहिती असेल, विदाऊट एक्सेल तुम्ही काहीतरी डाउनलोड केलं आणि ते वेगळं काहीतरी आहे, तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे सगळ्यांना आपल्या मराठी माणसांना कळू देत. बट आत्तापर्यंत एक्सेल हे सगळ्यात पॉवरफुल टूल आहे, जे SAPमधून एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, ठीक आहे, हे आपल्याला यूज होतं, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं हे झालं. सेकंड दुसरा जो आहे तो आपला बिल्डिंग डायनॅमिक रिपोर्ट अँड डॅशबोर्ड्स, ठीक आहे. आता मला सांगा, बिल्डिंग डायनॅमिक रिपोर्ट अँड डॅशबोर्ड याच्यासाठी काय असू शकतं, की बघा काही तुम्हाला रिपोर्ट्स करायचे असतील, ठीक आहे, किंवा काही डॅशबोर्ड्स क्रिएट करायचे असतील दुसऱ्या सिस्टममध्ये, थर्ड पार्टी सिस्टम असेल तुमची कोणती तरी एखादी, ठीक आहे. तर त्या सिस्टमसाठी तुम्हाला काय करायचं आहे, एखादा डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे, काही रिपोर्ट्स तुम्हाला सिस्टम बिझनेसला द्यायचे आहेत, एखाद्या हेडला द्यायचं आहे किंवा जे CEOला, फायनान्स ऑफिसरला, तुम्हाला त्यांना रिपोर्ट द्यायचे आहेत SAPमधून काढून, तर ते तुम्ही एक्सेलच्या फॉर्ममध्ये देतात. तर ते कसे क्रिएट करणार तुम्ही, ते पण एक यूज आहे, ठीक आहे. तिसरा जो आहे तो एन्श्युरिंग डेटा क्वालिटी विथ व्हॅलिडेशन अँड क्लिन्झिंग, ठीक आहे. हा वर्ड का मी स्ट्रेस केला आता बघा, क्लिन्झिंग, ठीक आहे. कारण डेटा मायग्रेशन जर तुम्हाला करायचं असेल, ठीक आहे, डेटाची क्वालिटी व्हॅलिडेट करायची असेल, ठीक आहे, तर तुम्ही कशातून करणार, एक्सेल, ठीक आहे. कारण का बघा, एखाद्या थर्ड पार्टीमधून जर SAPमध्ये डेटा तुम्ही मायग्रेट करत असाल मायग्रेशन प्रोजेक्टमध्ये, तर एक्सेलमध्ये तुम्हाला डेटा हा क्लीन्स करावा लागतो, ओल्ड डेटा हा रिमूव्ह करावा लागतो, फिल्टर्स लावावे लागतात. अशी फंक्शनॅलिटी कोण देतं आहे, एक्सेलच देतं आहे. काही तुम्हाला फॉर्मॅटिंग करावं लागतं, कंडिशन फॉर्मॅटिंग अप्लाय करावं लागतं, काही व्हॅलिडेट करावं लागतं, काही डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करावा लागतो. तर ते सगळी फंक्शनॅलिटी कुठं आहे, एक्सेलमध्ये, ठीक आहे. मी SAP पॉईंट ऑफ व्ह्यूमधून बोलतोय मित्रांनो, तेवढं लक्षात घ्या. चौथा म्हणजे काय, डॉक्युमेंटिंग SAP प्रोसेसेस अँड कन्फिगरेशन्स, ओके. आता याचा अर्थ काय आहे, की बघा SAPमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुमचे काही कन्फिगरेशन असतील, काही
ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट असतील, ठीक आहे. काही तुमच्या पी-आर टू पी-ओ असेल. आता बघा काही तुमचं पर्चेस रिक्वेशन, पर्चेस ऑर्डर्स असतील, ह्याच्या काही डिटेल्स असतात, ठीक आहे. काही प्रोसेस असतील की P2P सायकल कशी असेल, तर ते तुम्ही एक्सेलमध्ये डॉक्युमेंट करू शकता. वर्ड वगैरे जे आहेत, ठीक आहे. बट एक्सेलमध्ये कसं टेबलच्या फॉर्ममध्ये वगैरे तुम्ही सेव्ह करू शकता. आता तुम्हाला सांगितलं होतं की इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये मी सांगितलं होतं की टी-आर जर तुम्ही क्रिएट केले, तर टी-आर तुम्हाला कुठे सेव्ह करायचे असतात, तर ते टी-आर सिक्वेन्स करायचे असते. तर त्यासाठी तुम्हाला एक्सेल गरजेचं आहे, ठीक आहे. आणि 5वा आहे तो कोलॅबरेटिव्ह डेटा शेअरिंग अँड रिपोर्टिंग. सेमच आहे. एखादा रिपोर्ट वगैरे तुम्हाला शेअर करायचा असेल बिझनेसला किंवा तुमच्या हेडला किंवा कोणालाही, तर तुम्ही एक्सेलमध्ये डेटा डाउनलोड करून, ठीक आहे, तो डेटा मर्ज करून त्याला फॉर्मॅटिंग करून तुम्ही तो शेअर करू शकता, ठीक आहे. तर हे 5 इम्पॉर्टंट पॉईंट हे मला वाटले, ठीक आहे. मी पण असे सर्च करून तुमच्यासाठी हे पॉईंट्स इथे पुढे घेऊन आलो. तुम्ही अजूनही सर्च करा, तुम्हाला अजूनही काही फायदे भेटून जातील. पण जसं तुम्हाला एक माहिती असावं म्हणून मी हे थोडेसे 5 पॉईंट्स इथे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. तर याचा हा यूज आहे एक्सेलचा SAP कन्सल्टंटसाठी. आता मी हे कसं रिअलमध्ये यूज करतात SAPवरती ते तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर चला आता आपण SAPवरती जाऊयात. आता मी आलो SAPवरती. ओके. आता बघा SAPमध्ये तुम्हाला माहिती आहे रिपोर्ट्स असतात, बरोबर. तुम्हाला रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे. आता मी एक जस्ट रँडम रिपोर्ट घेतोय. तो म्हणजे कोणता असेल, ME2M हा एक रिपोर्ट घेतोय मी, ठीक आहे. एंटर करतोय. आता इथे मी काय करेल, एक प्लांट देतो, ओके. आणि इथे बेस्ट ALV देतो, स्कोप ऑफ लिस्ट, ओके. आणि ह्याला रन करतो. बघा, तर हा एक रिपोर्ट आहे, पर्चेसिंग डॉक्युमेंट्स फॉर मटेरियल. याला डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. हा डाउनलोड कसा करणार तुम्ही, नोटपॅडमध्ये वगैरे कसं करू शकता का? नाही ना. मग तो कसा करणार तुम्ही, तर तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे. तर डाउनलोड कसा करणार, बघा इथे लिस्टवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट स्प्रेडशीट. आता एक लक्षात ठेवा, स्प्रेडशीट म्हणजेच आपलं एक्सेल शीट, ठीक आहे. त्याला स्प्रेडशीट पण आपण अल्टरनेट वर्ड हा म्हणू शकतो, ओके. तर लक्षात ठेवा, स्प्रेडशीटवरती क्लिक करायचं. बघा इथे विचारत आहे तुम्हाला की सिलेक्ट फ्रॉम ऑल अवेलेबल फॉर्मॅट्स. इथे एक्सेलचे वेगवेगळे फॉर्मॅट दिलेले असतात. तर तुमचा जो बेस्ट फॉर्मॅट आहे तो सिस्टम ॲटोमॅटिकली घेते किंवा लेटेस्ट एक्सेल जे आहे ते घेतं, ठीक आहे. तर इथे क्लिक करा, ओके. बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही आहे, ओके. इथे एक्सेलवरती क्लिक करायचं आणि ओके करायचं. आता हे तुम्हाला डेस्टिनेशन विचारतं, कुठे सेव्ह करायचं आहे तुम्हाला, बरोबर. तर मग मी काय करतोय, तर इथे मी डेस्कटॉपमध्ये जातोय, देन आपला SMTBS, ठीक आहे. आणि यूट्यूब फाईल्सवरती जातोय इथे, ठीक आहे. आणि इथे मी ऑलरेडी एक फाईल टाकली होती. आज पण आत्ता लगेच मी इथे एक फाईलचं नाव देतोय, त्याला म्हणूयात आपण ME2M, ठीक आहे, यूट्यूब, ओके. आणि ही फाईल मी इथे सेव्ह करतो. म्हणजे काय होईल बघा. आणि ते एक GUI सिक्युरिटी ऑप्शन येतो, याला रिमेंबर करायचं प्रत्येक वेळेस. सध्या करत नाही आहे मी, तुम्हाला प्रत्येक वेळेस आपोआप नको असेल तरच अलाउ करा, ठीक आहे. बघा तो डाउनलोड झाला आणि डाउनलोड झाल्यानंतर तो एक्सेलमध्ये ओपन झाला, ठीक आहे. मग आता इथे बघा लेफ्ट साईडला तुम्हाला इथे हे ॲरो दिसतं, म्हणजे हे एक्सपांडचे आणि कोलॅप्सचे बटन दिसतं. हे क्लिक केलं की बघा तुम्हाला ते डिसेबल एनेबल होतं. तर अशा पद्धतीने पण तुम्ही रिपोर्ट हा डाउनलोड करू शकता एक्सेलमध्ये. आणि मग याला फॉर्मॅटिंग करा, कुठले कॉलम नको असतील ते कॉलम म्हणजे डिलीट करा, रोज डिलीट करा याच्यामधले, ठीक आहे. हे बेसिक तर तुम्हाला माहितीच असेल. हा एक वे झाला, बरोबर. आता परत एकदा मी SAPमध्ये जातोय. काय SAPचा टेबलचा डेटा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, ठीक आहे. SAPमध्ये टेबल असतात, डेटाबेस टेबल, जिथे आपला SAPचा डेटा सेव्ह होतो, ठीक आहे. SE16N हा टी कोड आहे, ठीक आहे. ह्या SE16N टी कोडमध्ये बघा मी EKKO टाकतोय. परचेस ऑर्डर हेडरचा टेबल आहे, ठीक आहे. आणि ते आपला एक कंपनी कोड टाकतोय, MMC1 करूयात आपण. आणि ह्याला मी रन करतोय. आता MMC1 मधले सगळे POs आपल्याला इथे भेटून जातील. हा डेटा मला आता डाउनलोड करायचा आहे. तो कसं करणार, आता इथे मी लिस्ट वगैरे तसलं काहीच नाही आहे. पण तो कसा करायचा, तर इथे यायचं बघा, एक्सपोर्ट, ठीक आहे. एक्सपोर्ट म्हणजे काय, आपल्या या सिस्टममधून बाहेर. आणि इम्पोर्ट म्हणजे काय, बाहेरून आपल्या SAP सिस्टममध्ये. हे लक्षात ठेवा. इथे क्लिक करायचं आणि इथे परत स्प्रेडशीटवरती क्लिक करायचं. सेमच पॉपअप येतं, याच्यावरती क्लिक करा, ओके. आणि देन परत त्याच फॉर्मॅटला आपल्या इकडे येतं. मग मी त्याला फक्त म्हणतो की EKKO, ठीक आहे. याला नाव देतो मी, याला सेव्ह करतो. सेव्ह केलं की बघा हा ऑप्शन परत आला, ठीक आहे. सिक्युरिटी विचारतोय, मला रिमेंबर करून देतो एकदाचं, अलाउ करतो, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारणार नाही. अजून एकदा विचारतोय, करा. दोनदाच विचारतो मॅक्स टू मॅक्स. बघा हा रिपोर्ट डाउनलोड झाला, बरोबर. तर हा रिपोर्ट डाउनलोड झाल्यानंतर आता याच्यामध्ये काय आलंय की बघा, सगळे तुमचे टेबलच्या
डेटा पूर्ण या रिपोर्ट एक्सेलमध्ये आलेला आहे. मग याला तुम्ही फॉर्मॅटिंग करायचं असेल तर याला कलरिंग वगैरे करू शकता. ठीक आहे. आता मी थोडंसं याला असं करतो. बघा इथे तुम्ही असा कलर करू शकता. राईट. मी तुम्हाला एक कलर करून दाखवतो. बघा अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं फॉर्मॅटिंग करू शकता छानमध्ये. ओके. अँड देन परत हे कॉलम तुम्हाला नको असतील. ठीक आहे. तर हे तुम्हाला मी हे कॉलम असे डिलीट करायचे. राईट क्लिक करा, डिलीट करा. हे डिलीट करू शकता कॉलम. मग ह्याला सेव्ह करू शकता तुम्ही. बरोबर. ओके. हा हा एक ऑप्शन झाला. आता याच्यामध्येच मी तुम्हाला अजून एक ऑप्शन सांगतो. ठीक आहे. ते याच्यामध्ये मी प्लस करतो. ठीक आहे. डाउनलोड करण्यासाठीचं कधी-कधी काय होतं ना, हा डेटा डाउनलोड होत नाही आहे. कधी काही-काही रिपोर्ट्स असतात. ठीक आहे. मग हा डाउनलोड करण्यासाठी अजून एक ऑप्शन काय आहे, तर याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि याला लोकल फाईल म्हणायचं. ओके. लोकल फाईल म्हणला तुम्ही, की बघा हे सेव्ह लिस्ट इन द फाईल असा ऑप्शन येतो. म्हणजे टेक्स्ट विथ टॅब्स पाहिजे असतील वगैरे तर मग मी काय करतो, इन द क्लीबोर्ड हा एक आपल्याकडे ऑप्शन असतो. इन द क्लीबोर्ड म्हणजे काय, की तुमचा कॉपी केल्यानंतर डेटा हा रॅममध्ये तुमच्या कीबोर्डवरती राहतो ना, क्लिपबोर्डवरती राहतो तसा. मग आता इथे यायचं, मी ऑलरेडी हे एक्सेल एक तुमची इथं बनवून ठेवली होती. ठीक आहे. इथे शीट ॲड केलं होतं बघा. आता क्लिपबोर्डवर झालं आहे, कीबोर्डवरती इथं फर्स्ट A1 सिलेक्ट करायचं आणि कीबोर्डवरती तुमचं कंट्रोल V करायचं. बघा इथे हा डेटा तुमचा पेस्ट झाला. बरोबर. आता पेस्ट होताना डेटा बघा हा एकाच रोमध्ये झाला आहे. दिसतंय तुम्हाला, एकाच सेलमध्ये झाला आहे. राईट. वेगवेगळ्या सेलमध्ये नाही आहे. अशा पद्धतीने जर डेटा तुमचा जर आला तर त्याला तुम्ही एक्सेलमध्ये कसं करू शकता, तर बघा याच्यामध्ये टेक्स्ट. ठीक आहे. टेक्स्ट टू कॉलम. ठीक आहे. आहे म्हणजे याला कॉलममध्ये कन्वर्ट करायचा असेल तर, कारण बघा ही पहिली PO आहे, देन आपला कंपनी कोड आहे. ठीक आहे. तर याला तुम्हाला सेपरेट कसं करू शकता, तर हा रो सिलेक्ट करायचा. ओके. देन तुम्ही डेटामध्ये जायचं. देन इथे तुमचा टेक्स्ट टू कॉलम आहे, तिथे आल्यानंतर इथे फिक्स्ड विड्थ आहे. ठीक आहे. एकदा नेक्स्ट करा. ओके. नेक्स्ट केल्यानंतर बघा हा PO नंबर आहे, ज्याला इथे क्लिक केलं की बघा हा ॲरो येतो. बरोबर. हा ॲरो येतो, बरोबर सिलेक्ट करा तसं. इथे सिलेक्ट करा. बरोबर. हा सिलेक्ट केला. ओके. देन इथे कॅटेगरी आहे, त्याला सिलेक्ट करा. म्हणजे हा एक कॉलम, म्हणजे बघा एक कॉलम, दुसरा, तिसरा. ठीक आहे. आणि हा चौथा कॉलम होतो इथे. बरोबर. आता हे 4च कॉलम करून बघूयात आपण. नेक्स्ट करायचं. हे 4 कॉलम होतात, फिनिश करायचं. बघा झाला कॉलम. आता एक्सपॅन्ड झालेला आहे. मी याला इथे आणतो. बघा हा कॉलमची कमी करतो मी लेंथ. ठीक आहे. तर बघा हा आला तुमचा, हा फर्स्ट रो झाला, सेकंड झाला, थर्ड झाला, हा फोर्थ झाला. राईट. तर बघा हे कसं आलेलं आहे, तर आपण काय केलं, त्याला बाहेर काढला, टेक्स्ट टू कॉलम केला. बघा हे असंच आहे बाहेर बाकीचं. ओके. सो यामध्ये मग मला आता हे डेटा नको असेल तर मी याला डिलीट पण करू शकतो. ओके. तर ह्याला मग काय करायचं, शिफ्ट कंट्रोल राईट ॲरो दाबायचा आणि ह्याला डिलीट करायचं. सगळं गेलं. मग मला पहिला रो डिलीट करणार मी असा. तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच आहेत, बट मी एक तुम्हाला टेक्निक सांगतोय. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक्सेल यूज करताना ॲज SAP कन्सल्टंट तुम्हाला हर्डल्स जाऊ नये म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतोय. देन इथे काय करायचं, अच्छा थोडंसं बोल्ड करायचं. बोल्ड केल्यानंतर ह्याला जरा एका कलर देऊ आपण. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ना हा उभा एक दंडक आलेला आहे, दिसतोय का. ठीक आहे. तर त्याला आपण रिप्लेस करून काढून टाकूया. कसं करणार तुम्ही, हे रिप्लेस करायचं असेल तर Ctrl+F करायचं. ठीक आहे. देन शिफ्ट हे बटन प्रेस करायचं, एंटरच्या वरचं बटन असतं ते. ठीक आहे. रिप्लेसवरती जायचं, इथे काही टाकायचं नाही आहे. ठीक आहे. आणि रिप्लेस ऑल करायचं. बघा 64. ठीक आहे. गेलं ते. राईट. आणि याला थोडंसं असं फॉर्मॅटिंग करून इथं एका लेफ्ट साईडला करून घ्या. झाला तुमचा रिपोर्ट रेडी. बरोबर. इथे PO नंबर, कंपनी कोड ही तुमची कॅटेगरी आहे आणि हा टाईप आला, डॉक्युमेंट टाईप तुमचा. झाला रिपोर्ट रेडी. तर अशा पद्धतीने पण तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. टेक्स्ट टू कॉलम तुम्हाला सांगितलं. डाउनलोड कसा करायचा रिपोर्ट ते सांगितलं, की डाउनलोड करताना तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक रिपोर्टमध्ये जायचं, इथे जायचं आणि स्प्रेडशीटवरती क्लिक करायचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. किंवा कधी कधी इथे एक्सेलचा पण ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती पण तुम्ही तो क्लिक करून बघू शकता. आणि जर स्टँडर्ड रिपोर्ट असतील तर इथे जायचं आणि एक्सपोर्टवरती परत तुम्ही क्लिक करून एक्सेलमध्ये डेटा सिलेक्ट करू शकता. ओके. आता परत एकदा मी येतो आहे, या शीटवरती येतो आहे. इथे डाउनलोड केलेला डेटा होता. अजून काही टेक्निक्स असतील बघा. डेटा क्लिन्झिंग म्हणजे तेच असतं, की मला अनवॉन्टेड डेटा नको आहे, मग मला हे कॉलम्स नको असतील, ते कॉलम्स काढून टाकणार मी आणि हा डेटा मी शेअर करणार. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, की याच्यामध्ये मला
डेट वाईज डेटा पाहिजे. डेट वाईज म्हणजे काय, कोणत्या डेटला किती पी ओ क्रिएट झाल्या. ठीक आहे, आता आम्हाला ह्याच्यावरून कसं कळणार, की मग मला मोजत बसावं लागेल का? नाही. मग तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, की एक्सेलमध्ये ना एक पिव्होट म्हणून असतो. मग पिव्होट कसा करायचा, तर याच्यावरती क्लिक करा. रन झाल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. बघा आता इन्सर्टवरती जायचं आणि ते पिव्होट टेबल म्हणून असतं. पिव्होट टेबलवरती क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं. बघा ओके केल्यानंतर इथे ना तुमचे ऑप्शन्स येतात. आता मला काय पाहिजे, रोमध्ये ना इथे क्रिएटेड ऑन पाहिजे. म्हणजे बघा इथे आला की परत त्याच्यावरती क्लिक करतो, क्वार्टर वाईज डेटा आला, डे वाईज आला. ठीक आहे, आता याच्यामध्ये फर्स्ट क्वार्टरमध्ये एप्रिलमध्ये किती झालं, असा हा डेटा इथे येतो. आणि याच्यामध्ये मला पर्चेसिंग डॉक्युमेंट पाहिजे त्याच्यासमोर व्हॅल्यूजमध्ये तिथे टाकल्यानंतर बघा मला डेटा असा कसा येतो आहे. बघा आता मी तुम्हाला हे मिनिमाइज करून दाखवतो. ठीक आहे, 2023मध्ये 14 पी ओ आहेत, 2024मध्ये 1 पी ओ आहे. ठीक आहे, मग याच्यावरती क्लिक केलं की बघा क्वार्टर 2मध्ये 3 पी ओ आहेत, क्वार्टर 3मध्ये 6 आहेत, क्वार्टर 4मध्ये 5 आहेत. परत त्याच्यावर ड्रॉपडाऊन केलं की एप्रिलमध्ये माझ्या 3 पी ओ आहेत. ठीक आहे, देन सप्टेंबरमध्ये 6 आहेत. आता इथे आला तुम्ही की मार्चमध्ये 1 आहे 24मध्ये. तर असा डेटा भेटतो की ज्याच्यावरून तुम्ही रिपोर्टिंग किंवा एखाद्याला सांगायचं असेल की या डेटला किती म्हणजे पी ओज क्रिएट झाले या मंथमध्ये, तर ते तुम्हाला तिथे दिसतं. ठीक आहे, आता कोणती पी ओ पाहिजे असेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करा, याच्यावरती ना डबल क्लिक करा. बघा आलं, ह्या 5 पी ओ ॲटोमॅटिकली एका नवीन शीटमध्ये येतात. 23/10/2023ला ह्या 5 पी ओ क्रिएट झालेल्या आहेत. बरोबर, तर ह्या त्या क्वार्टरमध्ये क्रिएट झालेल्या आहेत. ठीक आहे, तर इथे या बघा ऑक्टोबरमध्ये 5 पी ओ क्रिएट झाल्या होत्या. हा 23/10 म्हणजे ऑक्टोबरचा महिना आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पिव्होटचा पण यूज करून हे करू शकता. ओके, आता समजा मला हे नको असतील तर मला हे डिसिलेक्ट करायचं. ओके, आणि मी काय करतो, कंपनी कोड वाईज डेटा बघतो. ह्याला काढून टाकू आपण. ओके, कंपनी कोड बघा, एकच कंपनी कोड आहे आणि किती पी ओज झाल्या, 15 पी ओज. ठीक आहे, टोटल 15 पी ओज आहेत आपल्या. तर हे 15च पी ओ आहेत इथे, कारण एकच कंपनी कोड आपल्याला इथे दिसतोय. आता इथे पर्चेसिंग ग्रुप वाईज पण तुम्ही डेटा काढू शकता. ते पण तुम्हाला लगेच फॉर्मॅटिंगसाठी मी तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशनसाठी दाखवतो. बघा पर्चेसिंग ग्रुप काढला आणि याला ड्रॅग अँड ड्रॉप केलं इथं. तर बघा 001च्या 4 आहेत आणि पी जी पी याच्या 11 आहेत. बघा इथे पण तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 1 2 3 4 001च्या 4 आहेत, बाकीचे पी जी पीचे आहेत 11च्या 15. अशा पद्धतीने पी ओचा वापर पण तुम्ही करू शकता एक्सेलमध्ये. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की डाउनलोड कसा करायचा, कॉपी टू क्लिपबोर्ड करून कसा टेक्स्ट टू कॉलम करायचं ते पण सांगितलं, पिव्होट सांगितला. सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा मी तुम्हाला आत्ता सांगतोय, एक लास्टचा पॉईंट सांगतोय की जे तुम्ही 100% यूज करणार म्हणजे करणार. तुम्ही जर एस बी कन्सल्टंट असाल आणि तुम्ही हा ऑप्शन जो आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, एक गोल्डन पॉईंट सांगणार आहे किंवा एक बोनस पॉईंट सांगणार आहे की काहीतरी सांगणार आहे असं बोललो होतो मी, बरोबर. तो पॉईंट हा आहे की वी लुकअप. एस पी कन्सल्टंट आहे आणि वी लुकअप वापरलं नाही असं होणार नाही आहे. ठीक आहे, 100% तुम्हाला वी लुकअप वापरायचं आहे. आणि वी लुकअप वापरण्यासाठी काय ट्रिक असेल, तुम्ही एस पी कन्सल्टंट असाल तर तुम्हाला माहिती आहे की एस पीमध्ये हेडर आणि आयटम डेटा वेगळे असतात. तर बघा आता मला काय करायचं आहे की हेडरचा डेटा आणि आयटमचा डेटा कंबाईन करायचा आहे. आता कंबाईनमध्ये तो स्टँडर्ड रिपोर्टमध्ये समजा नसेल तुम्हाला भेटत आणि तुमच्याकडे 2 एक्सेल असतील, बरोबर. आता इथे 2 एक्सेल समजा मी तुम्हाला काय केलं, आता हा ई के ओचा डेटा माझ्याकडे आहे. मी काय करतो आता, ई के पी ओचा डेटा डाउनलोड करतो. ई के पी ओ म्हणजे काय, एस पीमध्ये ई के पी ओ नथिंग बट हा आयटम लेवलचा डेटा येतो पी ओचा. ओके, आणि याच्यामध्ये माझा प्लॅन टाकतो मी MMP1 आणि रन करतो. ओके, तर आता हा रिपोर्ट आला आपला ई के पी ओचा. ह्याला मी डाउनलोड करतो. बघा इथे पण 15 पी ओ आहेत, कारण हेडरला 15 पी ओ आहेत, आयटमला पण 15 पी ओ आहेत. ह्याला आपण डाउनलोड करूयात. कसं करायचं, अजून रिव्हिजन, स्प्रेडशीटवरती जावा, सिलेक्ट करा इथे, ओके करा. ओके, आणि इथे तुमचा येईल. मग याला मी ई के पी ओ म्हणतो, सेव्ह करू. ठीक आहे, रिमेंबर माय डिसिजन. प्रत्येक टेबलला वेगळा विचारतात ते. बघा हा आला. आता पी ओ सेम आहेत पण बाकीचे डिटेल्स नाही आहेत ना. मला सांगा, ई के ओ हा हेडरचा टेबल आहे. ठीक आहे, इथे हेडरचा टेबल आहे आपला, राईट. हा ई के ओ. आता याच्यामध्ये प्लांट नाही आहे आपला. ओके, फक्त आपलं परचेस ऑर्गनायझेशन आहे आणि आपला कंपनी कोड आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला प्लांट नाही आहे. मग आता प्लांट टाकण्यासाठी माझ्याकडे दुसऱ्या शीटमध्ये डेटा आहे.
याच्यामध्ये बघा कुठं प्लांट आहे आपला इथे, इथे आहे. ठीक आहे, मी हायलाईट करतो जरा. ओके, तर हा प्लांट आहे. तर मग मला काय करायचं आहे, हा प्लांट कोणत्या या या रिपोर्टमध्ये आणायचा आहे. कोणत्या या रिपोर्टमध्ये, इथे कुठेतरी मला एक कॉलम ॲड करून आपण मला इथे पाहिजे. इथे मी नाव देतो की प्लांट. बरोबर. आता जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्सेलमधली VLOOKUP ही कमांड माहिती पाहिजे. VLOOKUP हे तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बरोबर. तर वेगवेगळे फॉर्म्युलेज पण तुम्हाला माहिती असतील की ऑटोसम आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही बाकीचे ॲव्हरेज वगैरे हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. इफ एल्स आहे, इफ एरर आहे. आता VLOOKUP पण एक फॉर्म्युला आहे की जो सगळ्यात इम्पॉर्टंट लागतो SAPमध्ये, कन्सल्टंटमध्ये काम करताना, SAP कन्सल्टंट म्हणून. ठीक आहे. आता ते कसं करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमच्याकडे 2 एक्सेल असतील, 4 एक्सेल असतील, त्याला कंबाईन करायचं आहे. तर त्यासाठी काय करणार तुम्ही की VLOOKUP यूज करणार. आता त्यासाठी एक प्रीरिक्विसाइट्स म्हणजे त्याच्या अगोदर एक गरज काय असणार आहे की ह्या दोन्ही शीटमध्ये, एक्सेल शीटमध्ये एक कंबाईन कॉलम पाहिजे, एक समान कॉलम पाहिजे, सारखा पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये बघा ए कॉलम बघा, चेक करा. याच्यामध्ये काय काही तुमचं कॉमन दिसतंय? हा पर्चेसिंग डॉक्युमेंट. ठीक आहे, म्हणजेच हा PO नंबर हा तुमचा कॉमन दिसतोय. बरोबर. तर हा PO नंबर तुम्हाला कॉमन आहे, तर तोच तुम्हाला रेफरन्स म्हणून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मग तुम्हाला हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा ते मी सांगतो. ठीक आहे. चला, आता ह्या प्लॅनच्या कॉलममध्ये काय करायचं, इथे क्लिक करायचं आणि इज इक्वल टू करायचं आणि ते VLOOKUP म्हणायचं. आता डबल ओ केलं की खाली येतच ते, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. ठीक आहे. हा तुमचा डबल क्लिक केल्यानंतर हा फॉर्म्युला ॲक्टिवेट होतो. मग काय करायचं, रेफरन्स कोणाला द्यायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला या सेलचा रेफरन्स द्यायचा आहे, या A2चा, म्हणजे या POसाठी. ठीक आहे, आपल्याला डेटा बघायचा आहे. लुकअप व्हॅल्यू म्हणजे या POसाठी आपल्याला डेटा बघायचा आहे. तो कुठे बघायचा आहे, याला कॉमा द्यायचा. ठीक आहे. आता तो टेबल अरेवरती जातो. आता टेबल अरे म्हणजे काय, कुठल्या शीटमध्ये बघायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं, या शीटमध्ये यायचं, याला सिलेक्ट करायचं आणि इथे त्याची व्हॅल्यू सिलेक्ट करायची. म्हणजे बघा, ह्याला लेफ्ट क्लिक आहे ते प्रेस करून धरायचं आणि इथं असं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता मी हे सिलेक्ट केलेलं आहे बघा, टेबल सिलेक्ट केला मी A to J पर्यंतचा. बरोबर. आता A पासून J पर्यंतचा टेबल सिलेक्ट केला, कारण आपली व्हॅल्यू ही J कॉलममध्ये आहे. बरोबर. A कॉलमच्या रेफरन्सनी J पर्यंत, आणि J हा किती नंबरचा कॉलम आहे, तर बघा इथं राईटला तर मी कर्सर सोडत नाही आहे. थोडंसं इथे J कॉलमच्या वर बघा शकता तुम्ही, हा 10, 48, 57, 6R गुणिले 10C आहे, म्हणजे 10वा कॉलम आहे. बरोबर. तर 10वा कॉलम आहे आपल्या, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कुठे टाकायचं ते सांगतो. बरोबर. सिलेक्ट केला बघा, हा 10वा कॉलम. ओके. आणि देन आता इथे माझा फॉर्म्युला बार ॲक्टिवेट नाही आहे, तर मी एंटर करतो याला जरा. ठीक आहे, एंटर करतो आहे तर इकडे येतो आहे. आता तुम्हाला अजून लावून दाखवतो मी. ठीक आहे. आता या शीटमध्ये A to J गेलो आपण. आता इथे फॉर्म्युला बार असता तर मी तुम्हाला ते वरती दाखवलं असतं, बट इथेच दाखवतो. कॉमा करायचा. कोणता कॉलम म्हणतोय, कॉलम इंडेक्स नंबर बघा, तर 10 नंबरचा कॉलम होता. बरोबर. कॉमा इथे 0 करायचं सरळ, बाकी काही लक्षात घ्यायचं नाही, आणि एंटर करायचं. आला MMP1 प्लांट. म्हणजे या पर्चेसिंग डॉक्युमेंटसाठी, POसाठी हा प्लांट आहे तिकडच्या शीटमध्ये. ठीक आहे. आणि ह्याला इथं क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं असं, म्हणजे हे सगळ्याला सेमच प्लांट आहे म्हणून येतं इथे बघा. सेमच प्लांट आहे. बरोबर. आता आपल्याला मटेरियल पण आणायचं असेल तर ते कसं आणायचं ते पण मी सांगतो, म्हणजे तुमचं रिव्हिजन होईल. पण त्याच्या अगोदर मी थोडंसं तुमचं इथलं फॉर्म्युला बार ॲक्टिवेट करून घेतो. बरोबर. आता इथे मला मटेरियल नंबर पण पाहिजे, तर मी इथे येतो, VLOOKUP, डबल क्लिक करा. बरोबर. मग व्हॅल्यू कुठली पाहिजे आपल्याला, ही व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर परत या शीटमध्ये जायचं, पर्चेसिंग डॉक्युमेंट, आणि नंतर तुमचं हे मटेरियल आहे. कितवा नंबरचा कॉलम आहे बघा, 7 नंबरचा कॉलम आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि टेबल असं सिलेक्ट करायचा. आता बघा इथं फॉर्म्युला बारमध्ये क्लिक करायचं, 7, 7वा नंबरचा कॉमा 0, एंटर करायचं. बघा आला मटेरियल नंबर. इथे सिलेक्ट करायचं, परत डबल क्लिक करायचं. बघा हे सगळे मटेरियल आले. बरोबर. आता एक क्रॉस व्हेरीफाय करू आपण. हे 2821 POचा हा 13 नंबरचा 130000 आहे की नाही चेक करू. बरोबर आहे की नाही आपला फॉर्म्युला. बघा 2821 130000. बरोबर. आणि इथे याला नाही आहे कुठल्याला, 906 नंबरला, तर तो नसायला पाहिजे, नाही आहे. बरोबर. अशा पद्धतीने हे VLOOKUP यूज करा. म्हणजे 2-3 तुमचे रिपोर्ट मर्ज करून तुम्हाला एक फायनल रिपोर्ट बनवायचा असेल तर डेटा मायग्रेशन असू देत किंवा सपोर्ट प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करताना तुम्हाला असे हे
यूज होतात. बरोबर? तर अशा पद्धतीने हे तुम्ही VLOOKUP यूज करू शकता, राईट? तर असे वेगवेगळे एक्सेलचे तुम्हाला टेक्निक्स मी तुम्हाला माहिती पाहिजेत, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय, ठीक आहे? अजून एक टेक्निक तुम्हाला मी सांगतो, की समजा आता याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल आहे, ठीक आहे? आता ह्यात डुप्लिकेट मटेरियल तुम्हाला सर्च करायचं आहे याच्यामध्ये. तुम्ही सर्च कसं करणार? ओके. तर सर्च करण्यासाठी तुम्हाला कलरिंग कसं द्यायचं, डुप्लिकेट एखादा आहे का नंबर वगैरे ते बघण्यासाठी. तर मग याच्यामध्ये बघा मला दिसतोय, बट आता याच्यामध्ये समजा 10,000 मटेरियल्स असते तुम्हाला. तर डुप्लिकेट मटेरियल समजा रिमूव्ह करायचे आहेत, ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर ह्याला सिलेक्ट करायचं आणि देन डेटावरती जायचं आणि बघा इथं रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणायचं, म्हणजे डुप्लिकेट्स डेटा रिमूव्ह करतो. आता हे करावंच असं नाही आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला ते गरज काय आहे त्याच्यावरती, बट तुम्हाला एक ऑप्शन दाखवतोय बघा, एक्सपांड सिलेक्शन, रिमूव्ह डुप्लिकेट, ठीक आहे. आता यातला डिसिलेक्ट कॉलम, फक्त F कॉलम सिलेक्ट पाहिजे मला, येस, ओके. बघा आणि हे 8 माझ्या ज्या व्हॅल्यूज होत्या, ठीक आहे, त्याच राहिलेल्या आहेत. किती आहेत या? 3 आणि 2 5 आणि 6च व्हॅल्यू आहेत, बरोबर. तर ते ह्या व्हॅल्यू आल्या इथे आणि बाकीचे डुप्लिकेट सगळे निघून गेले, व त्याच्याबरोबर रो पण गेला तुमचा निघून. तर ह्याची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, की डुप्लिकेट रिमूव्ह करताना केअरफुली रिमूव्ह करावं लागेल, बरोबर. आता मी ह्याला कंट्रोल Z करतो, ठीक आहे. बघा हे परत आलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, रिमूव्ह डुप्लिकेट करायचं नाही आहे, फक्त त्याला कलर द्यायचा आहे. जे डुप्लिकेट आहेत ना त्याला मला कलर द्यायचा आहे. ते कसं करणार, सिलेक्ट करा, ठीक आहे. डेटामध्ये जायचं, सॉरी होममध्ये जायचं, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाईट सेल करायची आणि ते डुप्लिकेट व्हॅल्यूजवरती क्लिक करायचं आणि इथं ओके करायचं. बघा जे डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत ना त्याला एक कलर आला. 8 डुप्लिकेट आहे त्याला कलर आला, 10 डुप्लिकेट नाही आहे त्याला कलर नाही आला. तर अशा ह्या टेक्निक तुम्हाला यूज होणार. आता तुम्ही नवीन असाल, फ्रेशर असाल, तर तुम्हाला हे 100% यूज होणार. तुम्ही जर कन्सल्टंट म्हणून काम करत असाल तर तुम्हाला असं कुठेतरी आलेलं असणार आहे किंवा येईल, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्हाला. तर एक्सेलवरती तुमचं भरपूर काम असतं ॲज अ SAP कन्सल्टंट, तर ते तुम्हाला माहितीच पाहिजेत. अशा काही टेक्निक्स मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तर ह्या टेक्निक्ससाठी बघा अजून एकदा मी या व्हिडिओमध्ये आपल्या शीटवरती येतोय. तर इथे हे एक्स्ट्रॅक्टिंगसाठी यूज केलं जातं, रिपोर्टसाठी, ठीक आहे. आता डॅशबोर्डसाठी, आता पिव्होट टेबल वगैरे तुम्ही आत्ता पाहिलं आपण, ठीक आहे. तर पिव्होट टेबलवरून तुमच्या लक्षात पण येईल. आता इथे समजा पिव्होट टेबल काढायचं आहे, की एका मटेरियलच्या किती PO आहेत, ठीक आहे. तर मला सिलेक्ट करणार, इन्सर्टवरती पिव्होट टेबल, ओके करायचं. बघा इथे आलं. आता इथे मटेरियल सिलेक्ट केलं, बघा एवढे मटेरियल्स आहेत, ठीक आहे. आणि किती PO आहेत बघा, या मटेरियलची 1 PO आहे, 21 मटेरियलचे 6 PO आहेत. डबल क्लिक करा, या 6 PO आल्या तुमच्या, बरोबर, 21 नंबर मटेरियलच्या. तर अशा पद्धतीने हे एक्सेलचे डेटा यूज होतात. मग तुम्ही त्याला थोडंसं मेकअप करू शकता, जरा थोडंसं कलरिंग वगैरे बघा, हे कसं भारी दिसतंय, है ना. तर अशा पद्धतीने हे तुम्ही एक्सेलमध्ये थोडंसं प्ले करा, थोडंसं इकडून तिकडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, अजून नॉलेज घ्या, ठीक आहे. मी तुम्हाला आज जेवढं नॉलेज येईल तेवढं नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ह्याचा नॉलेज तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, कारण ज्यावेळेस तुम्ही SAP कन्सल्टंट म्हणून जॉब करताय त्यावेळेस हे सगळं येत असेल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला चांगलं तुमचं इम्प्रेशन पडतं, बरोबर मित्रांनो. आज काहीतरी नवीन शिकायला भेटलं तुम्हाला, तर शेवटपर्यंत व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.